प्रश्न क्रमांक होता 2736 या अन्वये मागणी केली होती की बाबा महापालिकेप्रमाणे नगरपालिकांमध्ये सुद्धा 2% दंडव्याज माफी जी आहे अवय योजना लागू करावी त्या संदर्भाने राज्य शासनाने निर्णय घेतला। 31 मे या ठिकाणी शासनानं निर्णय घेऊन 19 मे 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला। त्या संदर्भानं आज सभागृहात पहिली बैठक सर्वसाधारण सभा होती। या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्वानुमते आम्ही पहिल्या बैठकीत सांगितल्याप्रमाणे आदरणीय सुपल साहेब आदरणीय विश्वास भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आमचा सर्व गट विकास कामामध्ये तुमच्या बरोबर आहे सत्ताधाऱ्यांच्या, परंतु जर काही चुकीचं होत असेल तर आम्ही विरोधक म्हणून त्या ठिकाणी सक्षम आहोत अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आणि योग्य पद्धतीनं या सगळ्या ठरावाला सर्वानुमते मान्यता देण्यासाठी आम्ही पहिल्याच सभागृहात आज सगळे विषय सर्वानुमते मंजूर झाले। सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांचा मान सन्मान राखला जाईल या पद्धतीनं शहराच्या विकासाची बांधिलकी जर काम केलं तर बार्शी नगर परिषदेमध्ये विकासाचं काम चांगल्या पद्धतीने होईल आणि हा आशावाद मी व्यक्त करतो। या निमित्तानं राज्य शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार दिलीपरावजी सोपल साहेब या सर्वांचं मी बार्शीकर करदात्या नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि काउन्सिलचं देखील आभार मानतो की आता आमचा 100% दंड व्याज माफीचा आग्रह आहे आणि त्या संदर्भाने मी सभागृहात मागणी केली आहे। बार्शी नगर परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत DMA आणि DMA मार्फत मंत्रालयात हा प्रस्ताव जाईल आणि 100% या तारखेपूर्वीची GR पब्लिश होण्याच्या तारखेपूर्वी जे दंड आणि व्याज लागले त्याच्यामध्ये 100% माफी देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय आपला निकाल या ठिकाणी आपल्या पदरात पडेल। बार्शीकरांची खूप दिवसापासूनची मागणी होती, कारण महिन्याला 2% आणि वार्षिक जवळजवळ 24% हे अत्यंत तुगलकी असं व्याज होतं। हा चुकीचा निर्णय होता, परंतु योग्य पद्धतीनं विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे मार्गी लागला। आणि विशेषतः सोपल साहेबांचे मनापासून आम्ही सर्व नगरसेवक आभार मानतो, कारण त्यांनी जो तारांकित प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या नगरपंचायत नगर परिषद आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला फायदा झाला आहे। त्यामुळे विशेष करून सोपल साहेबांचे खूप खूप आभार आणि सर्वच नगरसेवक मानतो की आज त्यांच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला।